गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लॉज ऑफ मोशन पेपर फर्स्टमधला 4th चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. लॉज ऑफ मोशन याच्यामध्ये अगोदर आपल्याला मोशन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही 8वीपासून 10वीपर्यंत जे काय तुम्ही स्टडी केलेलं आहात अबाउट मोशन, किंवा ज्याला तुम्ही मराठीमध्ये गती असं म्हणता, गतीविषयक तुम्ही जेवढा काही अभ्यास केलेला आहे तोच सिलेबस किंवा तोच पार्ट, फक्त थोडं ॲडिशनल नॉलेज सहित आपल्याला या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत असेल की व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ मोशन कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय आहेत, ते कुठले कुठले आहेत, कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणजे काय, जे की तुम्ही पाहिले असतील. V इज इक्वल टू यू प्लस AT, किंवा S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, किंवा V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. याच्यामध्ये V म्हणजे काय, U म्हणजे काय, A म्हणजे काय आहे, T म्हणजे काय आहे, S म्हणजे काय आहे, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. तेच परत एकदा आपल्याला या ठिकाणी आहे त्याचाच यूज आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर लॉज ऑफ मोशन म्हणलं की त्या ठिकाणी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तुम्हाला माहीत आहेत, ते कुठले कुठले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक आपल्याला माहीत आहे की न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्या की कुठल्याही बॉडीज डिफाईन करत असताना आपण त्या ठिकाणी न्यूटन लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन यूज करतो, किंवा ग्रॅव्हिटेशनमुळं आपल्या पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला एक प्रकारचं वेट आहे, हे देखील तुम्ही स्टडी केलेलं आहात. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये किंवा कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्या मोशनमध्ये त्या ऑब्जेक्टमध्ये असणारं ॲक्सलरेशन हे त्या बॉडीच्या मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर त्या बॉडीचं मास हे फिक्स्ड असेल तर हे देखील तुम्ही स्टडी केलेलं आहात. त्याच्यानंतर अर्थ सरफेसवरती जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येकाला कायनेटिक किंवा पोटेन्शियल दोन्हीपैकी कुठली एनर्जी असते. कशामुळं? त्यांच्या पोझिशनमुळं, बरोबर आहे. ती कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल, त्या कशा आहेत, चेंज व्हॅरिएबल आहेत, त्या कमी किंवा जास्त, किंवा ती एनर्जी कमी किंवा जास्त होऊ शकते. हे देखील तुम्ही आत्तापर्यंत स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर टोटल एनर्जी म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहीत आहे. तर या सर्व गोष्टी एक वेळेस तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हा पुढचा जो पार्ट आहे आपला लॉज ऑफ मोशन, याच्यामध्ये जेवढे काही टर्म्स आहेत ते तुम्हाला समजतील. मग आज आपण याचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन स्टार्ट करू. लॉज ऑफ मोशन, त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आज आपण घेणार आहोत. याच्यामध्ये अगोदर आपल्याला मोशन म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. मोशन कशाला म्हणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण कुठली ब्रांच आहे फिजिक्सची जी मोशनविषयी अभ्यास करते, त्याचे कुठले कुठले सब ब्रांचेस आहेत ते आपण पाहणार आहोत. बघू अगोदर आपण मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मोशन. आपण काय म्हणतो जनरली, इफ अन ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंजेस इट्स पोझिशन देन इट इज सेड टू बी इन मोशन. जर समजा कुठलाही ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज करत आहे, फॉर एक्झाम्पल समजा मला असं दिसलं, म्हणजे आता विथ रेस्पेक्ट टू टाईम या ठिकाणी जर समजा त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये चेंज होतो आहे, मला एक ऑब्जेक्ट या ठिकाणी पाहिला मी, त्यावेळेस टाईम काहीतरी होता, तो ऑब्जेक्ट ए या पोझिशनला प्रेझेंट होता. नंतर आफ्टर सम टाईम इंटरवल मला त्या ठिकाणी दिसलं की तो ऑब्जेक्ट बी या पोझिशनला गेला. नंतर थोड्या वेळानंतर असं दिसलं की तोच ऑब्जेक्ट परत सी या पोझिशनला गेला. परत थोड्या वेळानं पाहिलं मी, आणखीन त्या ऑब्जेक्टची परत पोझिशन चेंज झाली. परत आणखीन थोड्या वेळानंतर पाहिलं तर काय झालं, आणखीन त्या ऑब्जेक्टची पोझिशन काय झाली, चेंज झाली. म्हणजे हा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली अशा प्रकारे काय करत आहे, त्याची पोझिशन चेंज करत आहे. कसं, मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जर त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये कंटिन्युअसली चेंज असेल विथ रेस्पेक्ट टू टाईम, बरोबर आहे, तर तो ऑब्जेक्ट कसा आहे, मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. मग फिजिक्सची अशी एक ब्रांच ज्याला आपण मेकॅनिक्स असं म्हणतो. मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. मेकॅनिक्स ही फिजिक्सची एक अशी ब्रांच आहे जी कुठल्याही ऑब्जेक्टच्या मोशनचा स्टडी करणारी ब्रांच आहे. याच्यामध्ये परत आणखीन 2 ब्रांचेस आहेत, एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरं आहे कायनेमॅटिक्स. आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे कायनेमॅटिक्सच्या अंडर, बरोबर आहे. पहिली आहे स्टॅटिक्स आणि दुसरी आहे कायनेटिक्स. आता स्टॅटिक म्हणजे काय आहे, वेअर वी डील विथ ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट ऑर इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस. आता स्टॅटिक्समध्ये आपण काय पाहतो, तर स्टॅटिक्समध्ये आपण असे ऑब्जेक्ट्स रेस्ट पोझिशनला आहेत किंवा
कुठल्या इक्विलिब्रियम पोझिशनला आहेत अंडर द ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस. फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी आपण काय केलं, हा एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. या ऑब्जेक्टला आपण या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. पण हा फोर्स आपण एवढाच अप्लाय केला आहे की हा ऑब्जेक्ट जाग्यावरून सरकला नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा आपण एक्झाम्पल घेतले खूप मोठा दगड आहे, त्या दगडाला म्हणजे समजा त्याचं वजन आपल्यासाठी एक 200 ते 300 किलोग्राम एवढं त्याचं वेट आहे आणि त्याला मला जाग्यावरून हलवायचं आहे फक्त आपल्या 2 हाताचा यूज करून. आपण त्याला जाग्यावरून हलवू शकतो का? नाही, कारण आपण जेवढा फोर्स अप्लाय केलेला आहे तेवढा रिॲक्शन फोर्स आपल्याला त्या ऑब्जेक्टकडून मिळतो आणि तो ऑब्जेक्ट जाग्यावर राहतो किंवा रेस्ट पोझिशनला राहतो किंवा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला सोडत नाही. तर अशा कंडिशनमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची स्टडी करणारी ब्रांच म्हणजे स्टॅटिक्स. परत एक वेळेस सांगतो, स्टॅटिक्स ही अशी ब्रांच आहे, काही ऑब्जेक्ट्स ज्यांच्यावरती आपण फोर्स अप्लाय केलेला आहे, परंतु तो फोर्स कसा आहे, बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. जर समजा तुम्ही या ऑब्जेक्टला एवढा फोर्स अप्लाय केला की हा ऑब्जेक्ट जाग्यावरून जर हलत नसेल तर याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. आणि जर समजा तुम्ही या ऑब्जेक्टला एवढा फोर्स अप्लाय केला की हा ऑब्जेक्ट जाग्यावरून मूव्ह झाला, याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या घरामध्ये कबर्ड आहे किंवा एक कपाट आहे, इमॅजिन करा. याला तुम्ही एवढा फोर्स अप्लाय केला की हा जागेवरून हलला नाही, तर याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. आणि तुम्ही नंतर त्याला एवढा फोर्स अप्लाय केला 2 व्यक्तीने मिळून की हे कबर्ड जागेवरून खाली पडलं किंवा हे हललं जागेवरून, बरोबर आहे, तर याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. फुटबॉल आहे, फुटबॉलला तुम्ही अशा पद्धतीनं फोर्स अप्लाय करायचा आहे की फुटबॉल जागेवरून हलला नाही पाहिजे, त्याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स, बरोबर आहे. आता आपण पृथ्वीच्या सरफेसवर उभा राहतो, हा एक बॅलन्स्ड फोर्स आहे, बरोबर आहे. मी जेवढा पृथ्वीच्या सरफेसवरती ॲक्शन फोर्स दिला तेवढाच मला पृथ्वीच्या सरफेसकडून नॉर्मल रिॲक्शन फोर्स मिळाला, बरोबर आहे. आणि जर समजा पृथ्वीच्या सरफेसवर मी उभा राहिलो आणि इथं खड्डा पडला आणि मी खाली गेलो, तर याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी फोर्स अनबॅलन्स झाला. म्हणजे याचा अर्थ मी जेवढा ॲक्शन फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला होता तेवढा मला नॉर्मल रिॲक्शन फोर्स मिळाला नाही. हा तुमचा अप्लाय केलेला फोर्स म्हणजे वेट आणि खालून भेटलेला नॉर्मल रिॲक्शन फोर्स हे दोन्ही इक्वल असतील तरच आपण बॅलन्स्ड म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या सरफेसवर व्यवस्थितपणे उभा राहू शकतो. जर समजा त्या ठिकाणी आपण उभा राहिलो आणि आपण खाली खचलो तर याचा अर्थ आपण दिलेला ॲक्शन फोर्स हा नॉर्मल रिॲक्शन फोर्सपेक्षा जास्त होता, त्याच्यामुळे या ठिकाणी खड्डा पडला किंवा आपण खाली गेलो, ठीक आहे. याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. मग स्टॅटिक्स ही अशी ब्रांच आहे, कुठल्याही ऑब्जेक्टवरती एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होतो आहे, तो फोर्स कसा आहे, बॅलन्स्ड फोर्स. त्या बॅलन्स्ड फोर्समुळं तो ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्ट पोझिशनलाच आहे, जागेवरून मूव्ह झालेला नाही किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, तो जागेवरून मूव्ह झालेला नाही. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं त्या कंडिशनचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजे स्टॅटिक्स आहे. त्याच्यानंतर कायनॅटिक्स म्हणजे काय आहे, कायनॅटिक्स विच डील्स विथ ॲक्च्युअल मोशन. कायनॅटिक्स ही अशी ब्रांच आहे जी ॲक्च्युअल, समजा फॉर एक्झाम्पल बस इज इन मोशन, एखादी कार आहे किंवा एखादी बस आहे जी रोड सरफेसवर मोशनमध्ये आहे, तर त्याचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजे काय आहे, कायनॅटिक्स आहे, बरोबर. आता कायनॅटिक्सच्या अंडर परत कायनॅटिक्स कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 2 ब्रांचेस. फर्स्ट वन इज कायनॅमॅटिक्स अँड सेकंड वन इज डायनॅमिक्स. पहिल्यांदा आपण बघू कायनॅमॅटिक्स म्हणजे काय. कायनॅटिक्सला परत 2 ब्रांचेसमध्ये डिवाईड केलेलं आहे, एक कायनॅमॅटिक्स आणि दुसरं आहे डायनॅमिक्स, ठीक आहे. आता कायनॅमॅटिक्स म्हणजे काय, इन कायनॅमॅटिक्स वी डिस्क्राईब व्हेरियस मोशन्स विदाऊट डिस्कसिंग देअर कॉज. म्हणजे याचा अर्थ एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये का आहे, बरोबर आहे. समजा फुटबॉल आहे, फुटबॉल मोशनमध्ये आहे, का बरं फुटबॉल मोशनमध्ये आहे, त्याला किक मारलेली आहे का, त्याला हाताने ढकलून दिलेला आहे का, त्याला दुसरा कुठला ऑब्जेक्टमुळे तो मोशनमध्ये गेलेला आहे, म्हणजे कुठल्या फोर्समुळं तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे का त्याच्या पाठीमागचं कॉज काय आहे, त्याचा विचार न करता मोशनचा फक्त स्टडी करणारी ब्रांच म्हणजे कायनॅमॅटिक्स आहे, बरोबर आहे. आणि डायनॅमिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स म्हणजे इन डायनॅमिक्स वी डिस्क्राईब द मोशन अलॉंग विथ इट्स कॉज विच इज फोर्स अँड टॉर्क. म्हणजे
डायनामिक्समध्ये काय करतो, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, समजा पृथ्वी मोशनमध्ये आहे, पृथ्वी स्वतःच्या अराउंड रोटेशनल मोशन परफॉर्म करते आणि ॲज वेल ॲज सूर्याच्या अराउंड देखील काय करते, हा सन आहे, सनच्या अराउंड देखील पृथ्वी काय करते, मोशन परफॉर्म करते. तर मोशनमध्ये का आहे कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कोणामध्ये, तर सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. त्याच्यामुळं हा ऑब्जेक्ट किंवा पृथ्वी काय करत आहे, सूर्याच्या भोवती मोशन परफॉर्म करत आहे. बरोबर आहे. तर हे झालं रिझन किंवा हे झालं कॉज की पृथ्वी का बरं मोशनमध्ये आहे. परंतु जर समजा कायनॅमॅटिक्समध्ये आपल्याला त्या स्टडी करायचं असेल तर मोशन का झाली त्या ठिकाणी किंवा पृथ्वी मोशनमध्ये का आहे याचं काही घेणदेण नाही, फक्त तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. ठीक आहे. आता या दोन्ही पण मोशनमध्ये येणारे जे व्हेरियस पॅरामीटर्स आहेत, जसं की आता समजा पहिली मोशन आहे कायनॅमॅटिक्स, याच्यामध्ये येणारे जे पॅरामीटर्स आहेत ते कुठले कुठले आहेत तर आपण स्टडी करणार आहोत. डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, स्पीड आहे, वेलॉसिटी आहे आणि ॲक्सलरेशन आहे. बरोबर आहे. परत एक वेळेस सांगतो, डिस्टन्स आहे, स्पीड आहे किंवा वेलॉसिटी आहे, ॲक्सलरेशन आहे, बरोबर आहे, किंवा डिस्प्लेसमेंट आहे, हे जे काय पॅरामीटर्स आहेत ते आपण कायनॅमॅटिक्सच्या अंडर स्टडी करतो. त्याच्यानंतर डायनॅमिक्समध्ये येणारे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत तर मोमेंटम आहे, फोर्स आहे, एनर्जी आहे, पॉवर आहे, एक्सेट्रा. बरोबर आहे. इतके जवळपास पॅरामीटर्स आपण डायनॅमिक्समध्ये स्टडी करतो. ठीक आहे. मग हे झालं मोशन म्हणजे काय. मोशनचे स्टडी करणारी ब्रँच मेकॅनिक्स आहे. मेकॅनिक्सचे परत 2 टाईप्स आहेत, स्टॅटिक्स आणि कायनॅटिक्स. कायनॅटिक्समध्ये अगेन परत कायनॅमॅटिक्स आहे, डायनॅमिक्स आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बघा, इट मस्ट बी अंडरस्टूड दॅट मोशन इज स्ट्रिक्टली रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. मोशन हा एक रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल, आपण समजा ज्या ठिकाणी उभा आहोत, समजा आपण कन्सिडर केलं आपण रोडवर उभा आहोत किंवा रोड सरफेसवर आपण उभा आहोत. बरोबर आहे. तर या ठिकाणी एक बस आपल्यासमोरून जात आहे, एक बस मोशनमध्ये आहे, ती बस या डायरेक्शनला जात आहे, आपण इथे थांबलेलो आहोत. आपण असं म्हणत नाही की रोड पळायला लागला या डायरेक्शनला. बरोबर आहे. आपण असं म्हणत नाहीत की रोड इज इन मोशन, आपण काय म्हणतो, बस इज इन मोशन. बस मोशनमध्ये आहे असं आपण का म्हणलो, कारण विथ रिस्पेक्ट टू रोड सरफेस, म्हणजे आपण रोडला काय केलं, एक फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर केलं. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, रेफरन्स म्हणजे काय, रेफरन्स तुम्हाला माहीत आहे मिनिंग. रेफरन्स म्हणजे काय, तर थोडक्यात एखाद्याचा आपण संदर्भ देतो. विथ रिस्पेक्ट टू रोड सरफेस बस इज इन मोशन. बरोबर आहे. आपण काय म्हणलं की रोड थांबलेला आहे आपल्यासाठी आणि बस मोशनमध्ये आहे. पण जर समजा आपण बसमध्ये असू तर आपल्याला काय दिसेल, आपण बसमध्ये असल्यानंतर आपल्याला असं दिसेल की बसमधला कंडक्टर असेल किंवा पॅसेंजर्स असतील किंवा सीट असतील, हे सगळे कसे आहेत, रेस्ट पोझिशनला आहेत आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे तो कसा दिसतो, आपल्याला मोशनमध्ये दिसतो. म्हणजे याचा अर्थ आपण ज्यावेळेस बसमध्ये आहोत त्यावेळेस आपल्यासाठी फ्रेम ऑफ रेफरन्स हा काय आहे, बस आहे. त्याच्यामुळं आपल्याला बसच्या आतमधले व्यक्ती असतील, सीट असतील किंवा जे कोणी असतील ते आपल्याला कसे दिसतील, रेस्ट पोझिशनला दिसतील, कारण त्या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स आपण चेंज केला. आणि तोच जर समजा आपण फ्रेम ऑफ रेफरन्स रोड पकडला असेल तर आपल्यासाठी बसमधले पॅसेंजर्स, सीट किंवा बस ही कशी असेल, मोशनमध्ये असेल. ठीक आहे. म्हणजे आपण फ्रेम ऑफ रेफरन्सवरून मोशन डिफाईन करतो. जर आपण समजा रॅन्डम विचार नाही केला मोशनचा, डिफरंट टाईप्स ऑफ मोशन जर आपण पाहिल्या तर लिनियर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे आणि ऑस्सिलेटरी मोशन आहे. असे डिफरंट टाईप्स ऑफ मोशन आपण डेली लाईफमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. आता तिने काय सांगितलं तुला, व्हाईल डिस्क्रायबिंग एनी ऑफ दीज वी नीड टू नो करस्पॉन्डिंग फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर दीज मोशन्स अँड ट्रॅजेक्टरी ऑफ एनी मोशन इज डिसाइडेड बाय ॲक्सलरेशन अँड इनिशियल वेलॉसिटी वेक्टर यू. आता याच्यामध्ये तिने काय सांगितलं आपल्याला की ज्यावेळेस आपल्याला आपण वी नीड टू नो द करस्पॉन्डिंग फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर दिस मोशन. ज्यावेळेस आपण मोशन डिफाईन करतो किंवा डिस्क्राईब करतो त्यावेळेस ती मोशन कशामुळं झाली हे आपल्याला सांगणं किंवा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर कुठला फोर्स त्याला रिस्पॉन्सिबल आहे जेणेकरून ती मोशन झालेली आहे. फॉर एक्झाम्पल लिनियर मोशन आहे, का झाली लिनियर मोशन, किंवा सर्क्युलर मोशन आहे, का सर्क्युलर मोशन होते, रोटेशनल मोशन का बरं होते, किंवा ऑसिलेटरी मोशन का बरं होते, किंवा या मोशनची कॉम्बिनेशन बऱ्याच मोशन आहे. जसं की समजा रोलिंग मोशन आहे, रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन ॲज वेल ॲज लिनियर मोशन. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे ज्या मोशन्स आहेत त्या मोशन का होतात, त्यांचं रिझन काय आहे, किंवा कुठल्या प्रकारचा फोर्स त्यांच्यावरती एक्झर्ट होतो ते देखील आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही मोशनमध्ये ऑब्जेक्टची जी ट्रॅजेक्टरी आहे किंवा जो पाथ आहे, फॉर एक्झाम्पल लिनियर मोशनमध्ये ऑब्जेक्ट फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी असा मूव्ह झाला, हा लिनियर हा जो ट्रॅजेक्टरी आहे किंवा हा जो पाथ आहे हा कशावर डिपेंड आहे, तर त्या ऑब्जेक्ट
मध्ये असणारं ॲक्सलरेशन आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, केव्हा परफॉर्म करेल तर आपल्याला त्या ठिकाणचं ॲक्सलरेशन काय आहे आणि इनिशियल वेलॉसिटी काय आहे याच्यावरून त्या ऑब्जेक्टची मोशन ही लिनियर असणार आहे का, सर्क्युलर असणार आहे का, पॅराबोलिक असणार आहे किंवा आणखीन कुठली मोशन असणार आहे हे कशावर डिपेंड आहे, ॲक्सलरेशन आणि इनिशियल वेलॉसिटीवर आहे. जसं की त्याने आपल्याला सांगितले, फॉर एक्झाम्पल इनिशियल वेलॉसिटी मे बी 0 और नॉन झिरो. इफ इनिशियल वेलॉसिटी इज 0 स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, ॲक्सलरेशन इन एन डायरेक्शन विल रिझल्ट इन टू अ लिनियर मोशन. जर समजा एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असेल किंवा नसेल तर ॲक्सलरेशन ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला त्या ऑब्जेक्टची लिनियर मोशन असते. म्हणजे इथं आपल्याला ॲक्सलरेशन आणि इनिशियल वेलॉसिटी माहीत असेल तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल का लिनियर मोशन परफॉर्म करेल ते आपण सांगू शकतो. आता सर्क्युलर मोशनच्या बाबतीत त्यांनी काय सांगितले, इफ इनिशियल वेलॉसिटी इज नॉट 0 अँड ॲक्सलरेशन इज थ्रू आउट परपेंडिक्युलर टू द वेलॉसिटी, द रिझल्टंट मोशन विल बी सर्क्युलर. तुम्हाला आता हे 12th पाहायचे. सर्क्युलर मोशनच्या बाबतीमध्ये आपण जर या ठिकाणी समजा कन्सिडर केलं, ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर एक मोशन परफॉर्म करत आहे, तर या डायरेक्शनला त्याची वेलॉसिटी असेल आणि ॲक्सलरेशन जे आहे ते कसं आहे, टँजंट टू द इनिशियल or velocity of that object and directed towards center of the circle, that is radial acceleration, and along the radius याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, जे डिरेक्टेड टुवर्ड सेंटर असेल आणि अलॉंग द रेडियस असेल आणि कसं आहे टँजंट किंवा परपेंडिक्युलर टू वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारचे मोशन, अशा प्रकारे ज्यावेळेस ॲक्सलरेशन आणि वेलॉसिटीची कंडिशन असेल इनिशियल वेलॉसिटीची, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्याची ट्रॅजेक्टरी जी आहे ती कशी असेल, सर्क्युलर असेल किंवा ही मोशन सर्क्युलर मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला फक्त एवढं कळायला पाहिजे की ॲक्सलरेशन आणि इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट याच्यावरून आपण त्या ऑब्जेक्टची मोशन कुठली आहे ती डिफाईन करू शकतो किंवा सांगू शकतो. ठीक आहे, हा झाला तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट. आता याच्यानंतर आपल्याला उद्या पाहायचं आहे ॲरिस्टॉटल्स फॉलसी. ठीक आहे, आणि नंतर मग आपण इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन अँड थर्ड लॉ ऑफ मोशन पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.